गाइज एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन चा जो फॉर्मॅट आहे तो कसा असतो, काय असतो, याच्याविषयी आपण थोडं डिस्कशन करूयात. आणि उद्या जमलं तर तुम्ही कॅल्सी सोबत ठेवा, ठीक आहे. कॅल्सी, कारण आपल्याला रेग्युलर फॉल्सी मेथड, सॉरी न्यूटन रॅप्सन मेथड आणि बायसेक्शन मेथड तुमचे घ्यायचे, जे की तुम्हाला 8 मार्काला एक क्वेश्चन विचारला जातो, ठीक आहे. ओके. सो एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्मॅट काय, प्रॉब्लेम्स कोणत्या फॉर्म मध्ये येतात, एम डी एक्स प्लस एन डी वाय इज इक्वल्स टू 0. एम डी एक्स प्लस एन डी वाय इज इक्वल्स टू 0. म्हणजे जो फॉर्मॅट आहे प्रॉब्लेमचा तो हा फॉर्मॅट आहे, एम डी एक्स प्लस एन डी वाय इज इक्वल्स टू 0. या फॉर्म मध्ये आपल्याला क्वेश्चन्स विचारल्या जाणार, ठीक आहे गाइज. एम डी एक्स प्लस एन डी वाय इज इक्वल्स टू 0. या फॉर्म मध्ये क्वेश्चन विचारला गेला की गिवन इक्वेशनचं, गिवन डिफरन्शियल इक्वेशनचं या स्टँडर्ड फॉर्म सोबत कंपॅरिझन करायचं, एमचं एक इक्वेशन लिहून काढायचं आणि एनचं एक इक्वेशन लिहून काढायचं. एमचं इक्वेशन मिळालं, एनचं इक्वेशन मिळालं, एमला पार्शियली डिफरन्शिएट करायचं, पार्शियल डिफरंट टू एम बाय डो वाय इज इक्वल टू डो एन बाय डो एक्स. एमला पार्शियली डिफरन्शिएट करायचं वाय न, मीन्स दॅट डो एम बाय डो वाय, याला इक्वेशन नंबर फर्स्ट. आणि एन ला डिफरन्शिएट करायचं पार्शियली विथ रिस्पेक्ट टू एक्स, डो एन बाय डो एक्स, याला इक्वेशन नंबर सेकंड. आणि दोन्हीचे पण आन्सर म्हणजे डो एम बाय डो वाय आणि डो एन बाय डो एक्स, डो एम बाय डो वाय आणि डो एन बाय डो एक्स जर सेम आले तर आपण म्हणणार डो एम बाय डो वाय इज इक्वल्स टू डो एन बाय डो एक्स is an exact differential equation. तुम्हाला एखाद्या वेळेस एमसीक्यूज मध्ये किंवा तुमच्या ट्रू फॉल्स मध्ये डो एम बाय डो वाय इज इक्वल्स टू डो एन बाय डो एक्स इज अन एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन असा क्वेश्चन विचारला जाईल. इट इज ट्रू ऑर फॉल्स? सो इट्स ट्रू. डो एम बाय डो एक्स इज इक्वल्स टू डो एन बाय डो वाय इज अन एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. इथं एम ला कधी पण पार्शियली डिफरन्शिएट वाय न करायचं आणि एन ला पार्शियली डिफरन्शिएट एक्स न करायचं. सो डो एम बाय डो वाय इज इक्वल्स टू डो एन बाय डो एक्स इज अन एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. म्हणजे सर्वात पहिले तुम्हाला क्वेश्चन फक्त असा असणार, सॉल्व द डिफरन्शियल इक्वेशन. सॉल्व म्हणून असणार, काय म्हणून? SOLVE, सॉल्व. सॉल्व करा तर प्रॉब्लेमचा फॉर्मॅट असणार एम डी एक्स प्लस एन डी वाय इज इक्वल्स टू 0. एम डी एक्स प्लस एन डी वाय इज इक्वल्स टू 0. मग त्या गिवन इक्वेशनचं स्टँडर्ड फॉर्म सोबत कंपॅरिझन करायचं, एमचं इक्वेशन लिहायचं, एनचं इक्वेशन एक लिहायचं. एमचं लिहिलं, एनचं इक्वेशन लिहिलं, मग एम ला पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय न करायचं, डो एम बाय डो वाय इक्वेशन फर्स्ट. एन ला पार्शियली डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स न, डो एन बाय डो एक्स इक्वेशन नंबर सेकंड. इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड मिळालं की डो एम बाय डो वाय इज इक्वल्स टू डो एन बाय डो एक्स इज अन एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. सो हे झालं आपलं एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. जर दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन हे एक्झॅक्ट आलं तरच आपल्याला पुढे सोल्युशन काढायचंय. कसं काढणार आपण? अरे प्रेम, अरे आपण दोघच आहेत. हो सर. काय लेकर नाही, ठीक आहे, चल जाऊ दे, आपण आपलं पाहूया. बरं तुला लक्षात आलं का प्रेम काय करायचंय? हो सर. एमच्या इक्वेशनला पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय न करायचं आणि एनच्या इक्वेशनला पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स न करायचं. तो म्हणणार सर हे पार्शियली डिफरन्शिएट करणं ठीक आहे, पण हे पार्शियली डिफरन्शिएट ही काय भानगड आहे हे तुला एक्सप्लेन करून सांगतो मी. हे डो एम बाय डो वाय आणि डो एन बाय डो एक्स या दोन्हीचे पण डिफरन्शिएशन म्हणजे डेरिव्हेटिव्ह जर सेम आलं, डो एम बाय डो वाय इज इक्वल्स टू डो एन बाय डो एक्स, तर त्या इक्वेशनला आपण एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन असं म्हणतो. त्यानंतर त्याचं जनरल सोल्युशन काढायचं. सो इट्स जनरल सोल्युशन इज, जनरल सोल्युशन काय मिळणार? जनरल सोल्युशन मिळणार तुला इंटिग्रेशन ऑफ एम डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ एन डी वाय इज इक्वल्स टू सी. एमच्या इक्वेशन मध्ये इंडिपेंडंट
इंडिपेंडंट ऑफ एक्स आणि इथं याच्यामध्ये वाय कॉन्स्टंट सॉरी इज देअर वाय कॉन्स्टंट इथे वाय कॉन्स्टंट असणार या इक्वेशन मध्ये आणि याच्यामध्ये एक्स हा इंडिपेंडंट म्हणजे एक्स या व्हेरिएबल वरती डिपेंड नसणार आहे हे तुला एक्सप्लेन करून सांगतो मी ठीक आहे. सो लक्षात ठेवायचं जनरल सोल्युशन काढायचं इंटिग्रेशन ऑफ एम डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ एन डी वाय इज इक्वल्स टू सी. एमसीक्यूज मध्ये तुम्हाला विचारलं जाईल एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन डॅश 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 इज अन एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन डॅश डॅश मग कोणतं डो एम बाय डो वाय इज इक्वल्स टू डो एन बाय डो एक्स इज अन एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. फिक्स करायचं एम ला वाय ने डिफरन्शिएट करायचं आणि एन ला एक्स ने डिफरन्शिएट करायचं. याचं स्क्रीनशॉट घे आपण त्याचे एक्झाम्पल्स पाहूयात. अरे भारत ते कुणाची तरी फीस जमा करायची राहिली त्यांना सांगा फीस जमा करायला. solve DE solve the differential equation x square plus 2xy into dx plus हम्म, 2xy असं घेतलं तरी पण हे रॉंगच होईल कदाचित. म्हणजे एक वेगळ्या टाईपचे एक्झाम्पल्स घ्यायला लागतील गाईज. जस्ट अ मिनिट हा. एक मिनिट थांबा फक्त एक्झाम्पल घेऊयात आपण.
लगेच तो म्हणलं 5,000 कधी दिला ठीक आहे नाही आपले पैसे घ्या थोडे माफ कर बोलते, माफ कर. गाडी घेऊन का? हॅलो गाईज, पहा एक्झाम्पल एक. Solve the differential equation x square minus 4xy minus 2y square into dx plus y square minus 4xy minus 2x square into dy is equals to 0. मग तुम्हाला मुद्दा मुळे मला बघू शकतो ना Solve the differential equation. Solve the dE x square minus 4xy minus 2y square dx plus y square minus 4xy minus 2x square into dy is equals to 0. Given differential equation is x square minus 4xy minus 2y square into dx plus y square minus 4xy minus 2x square into dy is equals to 0. Comparing with dy by dx plus py is equals to q. dy by dx, sorry, comparing with, कुणासोबत comparing करायचं याचं? m dx plus n dy is equals to 0. So given differential equation लिहून काढलं, m dx plus n dy is equals to 0 सोबत कंपेअर केलं. So therefore m चं इक्वेशन काय मिळणार? x square minus 4xy minus 2y square and n चं इक्वेशन काय मिळणार? y square minus 4xy minus 2x square. ओके, आता m ला कशाने डिफरन्शिएट करायचंय? m ला कशाने डिफरन्शिएट करायचंय आणि n ला कशाने डिफरन्शिएट करायचंय? m ला पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y न करायचं. Partially differentiate with respect to y, we get. Okay, partially differentiate with respect to y. So y ला आता या पूर्ण m हे जे काही इक्वेशन आहे ह्याला पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y ने केलं, ह्याला y ने डिफरन्शिएट केल्याच्या नंतर थोडं लक्ष द्यायचं काय येणार. सो m चा डेरिव्हेटिव्ह मिळणार डो m बाय डो y is equals to derivatives of x square minus 4xy minus 2y square. So आता y ला कशाने डिफरन्शिएट करायचं? y न ह्या पूर्ण इक्वेशनला डिफरन्शिएट करायचं. ज्यावेळेस आपण पार्शियली डिफरन्शिएट करतो y न, तर त्यावेळेस दोन व्हेरिएबल असेल तर y ने पार्शियली डिफरन्शिएट केल्यानंतर x कॉन्स्टंट असणार. तर ह्या इक्वेशन मध्ये आपण ह्या इक्वेशनला कशाने डिफरन्शिएट करतोय y न, त्यावेळेस काय कॉन्स्टंट असणार? x. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअरचा काय मिळणार? 0. बरोबर आहे. y ने डिफरन्शिएट करतोय म्हणजे x ची टर्म कॉन्स्टंट. मग इथं 4 आणि x, 4 कॉन्स्टंट आहे आणि इथं y ने डिफरन्शिएट केल्यामुळे x पण कॉन्स्टंट आहे.
4 आणि x बाहेर काढून टाकलं, डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचा, वायचा. वायने वायला डिफरन्शिएट केल्यावरती 1. हे 2 देशात तसं वाय स्क्वेअरचा काय मिळतो, 2y. म्हणजे -4x - 4y हे काय मिळालं, डो एम बाय डो वाय. याला इक्वेशन नंबर दिलं फर्स्ट. राईट आहे. एन ला पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स न करा. एक्स न डिफरन्शिएट केलं, कारण डो एम बाय डो वाय आणि डो एन बाय डो एक्स, एक्स न डिफरन्शिएट केलं तर एक्स न डिफरन्शिएट केल्याच्या नंतर काय येणार सांगा, डेरिव्हेटिव्ह ऑफ एन इज इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय स्क्वेअर -4xy - 2x स्क्वेअर. यांचा डेरिव्हेटिव्ह डो एन बाय डो एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय स्क्वेअरचा. आता कशाने डिफरन्शिएट केलं, एक्स ने डिफरन्शिएट केलं. त्याला कशाने डिफरन्शिएट केलं, एक्स ने डिफरन्शिएट केलं, बरोबर आहे. तर वाय कॉन्स्टंट, मग वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय मिळतो, 0. एक्स ने डिफरन्शिएट केलं, वाय कॉन्स्टंट आहे म्हणजे 4 आणि वाय कॉन्स्टंट टर्म आहे, त्याला बाहेर काढून घेतलं, एक्स चा डेरिव्हेटिव्ह किती मिळतो, 1. 2 जशास तसं एक्स स्क्वेअरचा काय मिळतो, एक्स स्क्वेअरचा काय मिळतो, 2x. हॅलो, -4y चा डेरिव्हेटिव्ह 4y, बेदोनी 4, 4x. डो एन बाय डो एक्स, याला इक्वेशन नंबर काय दिला आपण, सेकंड. चेक करा बरं, -4x - 4y -4x - 4y दोन्हीचे पण इक्वेशन्स डो एम बाय डो वाय आणि डो एन बाय डो एक्स कसं आलेलं आहे, कसं आलेलं आहे, इक्वल आलेलं आहे, बरोबर आहे. सो फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड वी गेट, so dou m by dou y is equals to dou n by dou x is an exact differential equation. चला सांगा, हे समजलं का रिपीट करायचं, इथपर्यंत समजलं का रे, हॅलो, हे समजलं का रिपीट करायचंय, फक्त एकटा प्रेमच आहे का, प्रेमच म्हणतोय फक्त, यस. अरे भारत आहे का, हे झालं डो एम बाय डो वाय इक्वल डो एन बाय डो एक्स इज अन एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. आता आपल्याला काढायचं याचं फाइंड इट्स जनरल सोल्युशन. कोणतं सोल्युशन काढायचं आपल्याला याचं, जनरल सोल्युशन. सो पाहून घ्या आता कसं काढणार आपण जनरल सोल्युशन. Its general solution is integration of m into dx plus integration of n into dy is equals to c. So integration of m is what, m चे इक्वेशन काय, तर m मध्ये y, m मध्ये y कॉन्स्टंट आहे, m चं पूर्ण इक्वेशन लिहून काढायचं. आपण इथे लिहिलं y कॉन्स्टंट आणि इथे लिहिलं इंडिपेंडेंट ऑफ x. सो m चं पूर्ण इक्वेशन लिहून काढायचं. m चं काय इक्वेशन सांगा बरं, ब्रॅकेट मध्ये लिहितोय x स्क्वेअर -4xy - 2y स्क्वेअर इंटू dx प्लस इंटिग्रेशन ऑफ n dy. n मध्ये ना इंडिपेंडंट ऑफ x, x चे म्हणजे जे n चं इक्वेशन आहे
त्याच्यामध्ये जिथं जिथे एक्स दिसतोय ते पूर्ण इलिमिनेटच करून टाकायचं. चं पूर्ण इक्वेशन लिहायचं आणि इंडिपेंडंट ऑफ एक्स यांच्या इक्वेशन मध्ये इंडिपेंडंट ऑफ एक्स लिहायचं. म्हणजे यांचं जे इक्वेशन आहे त्याच्यामध्ये जे एक्सच्या टर्म्स येतं ते एक्सच्या टर्म्स इलिमिनेटच करून टाकायच्या. म्हणजे एक्सच्या टर्म सोबत काय असणार आणि एक्सच्या टर्म्स सर्वच इलिमिनेट करायचे. जिथे एक्स आहे ती पूर्ण टर्म इलिमिनेट करायची, फक्त वायच्या टर्म्स तेवढ्या लिहायच्या. मग इथं टू एक्स स्क्वेअर होतं इलिमिनेट झालं, इथं 4xy होतं, एक्स आहे त्यामुळे 4y पण कॅन्सल त्यासोबत. फक्त काय राहिलं इथं इंटिग्रेशन ऑफ y स्क्वेअर इंटू dy इज इक्वल्स टू c. सो इथं एक्स न डिफरन्शिएट इंटिग्रेट करतोय म्हणजे y कॉन्स्टंट आहे. तुम्हाला सांगितलं इथं y कॉन्स्टंट, एमच्या इक्वेशन मध्ये काय कॉन्स्टंट y कॉन्स्टंट आणि इथं x इंडिपेंडंट. सो इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर इंटू dx, 4 ला बाहेर काढलं 4 आणि y ला पण बाहेर काढलं, इंटिग्रेशन ऑफ फक्त x इंटू dx, 2 आणि y स्क्वेअर ला बाहेर काढलं, इंटिग्रेशन ऑफ 1 इंटू dx प्लस y स्क्वेअरचं y क्यूब बाय 3 इज इक्वल्स टू c. सो एक्स स्क्वेअरचं मिळतंय x क्यूब बाय 3 मायनस 4y, एक्सचं मिळतंय x स्क्वेअर बाय 2 2y स्क्वेअर, 1चं इंटिग्रेशन x प्लस y क्यूब बाय 3 इज इक्वल्स टू c. बे एक बे बे दोन्ही 4. सो देयरफॉर x क्यूब बाय 3 मायनस 2x स्क्वेअर y मायनस 2xy स्क्वेअर प्लस y क्यूब बाय 3 is equals to c. This is the required differential, sorry, this is the general solution. म्हणजे याच्यामध्ये काय केलं मुलांना, चं पूर्ण इक्वेशन लिहून काढलं आणि यांचं जे इक्वेशन आहे त्याच्यामध्ये इंडिपेंडंट ऑफ एक्स म्हणजे एक्सच्या टर्म्सच नाही घेतल्या. हे फक्त सिंगल आणि सिंगल वाय पाहिजे, त्याच्या बाजूला एक्स कुठंच नाही पाहिजे. मग इथे एक्स होतं इथे एक्स होतं, हे सर्व टाइम एलिमेंट झाल्या, वाय स्क्वेअर घेतलं इंटू डी वाय. सो च्या इक्वेशनला इंटिग्रेट करायचं एक्स न, त्यावेळेस वाय कॉन्स्टंट आहे, मग इंटिग्रेशन याला वेगळं, इंटिग्रेशन याला पण वेगळं द्यायचं. तिथं 4 आणि वाय कॉन्स्टंट आहे, बाहेर काढलं एक्सचं इंटिग्रेशन, 2 आणि वाय स्क्वेअर बाहेर काढलं, 1चं इंटिग्रेशन, एक्स स्क्वेअरचं एक्स क्यूब बाय 3, 4y कॉमन काढले, एक्सचं मिळतं एक्स स्क्वेअर बाय 2 मायनस 2y स्क्वेअर, 1चं इंटिग्रेशन एक्स प्लस वाय क्यूब बाय 3 इज इक्वल टू सी. एक्स क्यूब बाय 3 मायनस 2x स्क्वेअर वाय, सो 2x स्क्वेअर वाय 2xy स्क्वेअर प्लस वाय क्यूब बाय 3 इज इक्वल्स टू सी. दॅट्स ऑल गाईज. Okay, take the screenshot. अरे समजलं का रे बाबांनो, कमेंट करा ना काहीतरी. हॅलो हॅलो गाईज. ठीक आहे, ओके.
The election. Second one, solve the differential equation x square minus 2xy minus y square into dx minus in bracket x plus y whole square into dy is equals to 0. सो याला पहिले आपल्याला सिम्प्लिफाय करायचंय, थोडं लक्ष द्यायचं व्यवस्थित. सोल्युशन इज देअर गिवन एक्स स्क्वेअर मायनस 2xy minus y square into dx minus x plus y whole square into dy is equals to 0. So therefore x square minus 2xy minus y square into dx plus, ठीक आहे, मायनसच ठेवूयात आपण, a plus b whole square, a square plus 2ab plus b square into dy is equals to 0. So therefore x square minus 2xy minus y square into dx हे प्लस लिहायचं आणि मायनस न पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. प्लस का? कारण स्टँडर्ड फॉर्मॅट आहे m dx प्लस n dy, इथं मायनस आहे, या मायनस न पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा, बाहेर प्लस द्या. मायनस एक्स स्क्वेअर मायनस 2xy मायनस y स्क्वेअर इंटू dy इज इक्वल्स टू 0. ओके, आता कम्पेरिंग करूयात आपण. कंपेरिंग with dy by comparing with m dx plus n dy is equals to 0. So therefore value of m is x square minus 2xy minus y square and n is equals to minus x square minus 2xy minus y square, right आहे. याला करायचं partially differentiate with respect to y. At that time x is constant, y ने differentiate केलं तर m चा derivative dou m by dou y. y ने differentiate करायचं x square minus 2xy minus y square. y ने differentiate केलं x square चा derivative 0, कारण x त्यावेळेस constant असणार. y ने differentiate करायचंय तर इथं x constant म्हणजे 2 आणि x constant आहे, बाहेर काढलं derivative of y चा 1 आणि y स्क्वेअर चा काय मिळणार 2y, म्हणजे मिळाला minus 2x minus 2y, हे मिळालं dou m by dou y. याला इक्वेशन फर्स्ट. हे समजलं का? कशा डिफरन्शिएट केलं? y न पार्शियली डिफरन्शिएट केलं की त्यावेळेस x कॉन्स्टंट. ओके, येस ऑर नो? एकच जण म्हणतोय बाबा येस. त्यानंतर n ला पार्शियली डिफरन्शिएट करायचं. पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह x वी गेट, त्यावेळेस y कॉन्स्टंट, x ने डिफरन्शिएट करायचं, यांचा डेरिव्हेटिव्ह dou n by dou x. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ x square minus 2xy minus y square. So x square चा डेरिव्हेटिव्ह 2x, राइट आहे. ओके, मायनस 2xy चा आता 2 आणि y कॉन्स्टंट आहे, मायनस 2y, डेरिव्हेटिव्ह ऑफ x चा काय मिळतो 1 आणि y स्क्वेअर चा 0, कारण x ने डिफरन्शिएट केलंय ना. इथे मिळालं 2x minus 2y, हे मिळालं dou n by dou x. बघा बरं एक्झॅक्ट आहे काय? ऑफकोर्सली नाहीये, मला वाटतं इथं हे प्लस पाहिजे होतं, त्यांनी मायनस दिलेले, प्लस घ्या. ओके, झालं. आता बघा याला इक्वेशन नंबर काय दिलं आपण, सेकंड, राईट आहे. सो फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड काय मिळते आपल्याला? From equation first and second we get dou m by dou y is equals to dou n by dou x is an exact differential equation. Is an exact differential equation. So its general
solution is integration of m into dx plus integration of n into dy is equals to c. इथं काय कॉन्स्टंट, y कॉन्स्टंट, आणि इथे काय x इज इंडिपेंडंट. सो इंटिग्रेशन ऑफ m चं काय, m चं पूर्ण इक्वेशन लिहून काढा. m चं इक्वेशन आहे x स्क्वेअर प्लस 2xy मायनस y स्क्वेअर इंटू dx प्लस इंटिग्रेशन ऑफ n dy. n चं इक्वेशन आहे आपल्याकडं, हे दिलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये x हे इंडिपेंडंट आहे, म्हणजे ही टर्म आणि ही टर्म एलिमिनेट झाली. तर काय राहिलं फक्त मायनस y स्क्वेअर इंटू dy इज इक्वल्स टू c. सो एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन डायरेक्टली लिहूयात आपण x³/3 प्लस 2 आणि y कॉन्स्टंट टर्म येतं, कारण x ने इंटिग्रेट केलं त्यावेळेस y कॉन्स्टंट. एक्सचं इंटिग्रेशन मिळतं x²/2, y स्क्वेअर ही कॉन्स्टंट टर्म बाहेर काढलं, इंटिग्रेशन मध्ये काही नाही म्हणजे 1 राहतंय. 1चं इंटिग्रेशन x थोडं डायरेक्ट लिहिलं प्लस इंटू मायनस मायनस y स्क्वेअरचं y³/3 इज इक्वल्स टू c. 2 to get cancel. सो x³/3 प्लस x²y minus xy square minus y³/3 is equals to c. That's all. Okay. काय अडचण आहे का? कमेंट करा गाइज. हॅलो. नाहीये, काय समजलं नाहीये, काय म्हणायला वैभव तू? हॅलो. ओके ठीक आहे, काय अडचण नाहीये तुम्हाला. स्क्रीनशॉट घ्यायचा आणि आतापर्यंत आपण एक्झॅक्ट डिफरन्शियल पाहिलं, त्याचं फॉर्मॅट काय, ∂m/∂y = ∂n/∂x इज अन एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. हे लक्षात आलं तुम्हाला? ओके. तर इथून पुढे काय करायचं एक लक्षात घ्यायचं की विचारल्याच्या नंतर म्हणजे त्याचा एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनचा फॉर्मॅट काय तर तो लक्षात ठेवायचा. एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनसाठी दोन्हीचे पण पार्शियल डिफरन्शिएशन येणं गरजेचं आहे. एवढं लक्षात ठेवा, m ला y ने डिफरन्शिएट करायचंय आणि n ला x ने डिफरन्शिएट करायचे पार्शियली. इथं जर तुम्ही m ला x न n ला y ने डिफरन्शिएट केलं तर पूर्ण घोटाळा होऊन जाईल. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं, म्हणजे इथं y आणि इथे x आहे, m च्या डिवाइड मध्ये y आणि n च्या डिवाइड मध्ये x आहे, म्हणजे याला y ने आणि याला x ने डिफरन्शिएट करायचं. ओके ठीक आहे. टेक द स्क्रीनशॉट. आपण आता उद्या भेटूयात. ओके. सो थँक्यू गाईज.